कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीतील 3 संचालकांनी आपल्या नातेवाईकांच्या नावे समितीच्या मालकीचा सुमारे 3,500 चौरस फूट दुकानगाळा भाडेतत्वावर घेतल्याचा आरोप शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं करण्यात आला। संचालक शेखर देसाई आणि सुयोग वाडकर यांनी पत्नीच्या नावे तर भारत पाटील यांनी मुलाच्या नावे ही मालमत्ता घेतल्याचं नमूद करण्यात आलं आहे। या प्रकरणात महाराष्ट्र शेती उत्पन्न बाजार समिती निवडणूक नियमाचा भंग झाल्याचा दावा करत संबंधित तिन्ही संचालकांना सहकार कायद्यानुसार अपात्र ठरवावे तसेच या प्रक्रियेत सहभागी असलेले सचिव तानाजी दळवी यांना बडतर्फ करावे अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे। याबाबत जिल्हा उपनिबंधक यांना निवेदन देण्यात आलं आहे। मागण्या मान्य न झाल्यास सहकार आयुक्त यांच्याकडे न्यायालयीन दावा दाखल करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। शेती उत्पन्न बाजार समितीचे जे काही गोंधळ सुरू आहे त्यात विद्यमान संचालकांनी आपल्या आणि आपल्या नातेवाईकांच्या नावाने तिघांनी जे व्यवहार केले आहेत ते व्यवहार आम्ही कायद्याने जे काही व्यवहार केले आहेत ते सगळे आम्ही पुरावे त्यांचे सादर केले आहेत। अजूनपर्यंत त्यांच्याही कारवाई झालेली नाही। आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने त्यांनी त्यांना आव्हान केलेलं आहे की ताबडतोब जे चुकलेले आहेत त्यांना बरखास्त करा, एक तर त्यांची समिती बरखास्त करा आणि सुरुवातीला जे 3 संचालक आहेत ते 3 संचालकांनी जे गैरव्यवहार केले, पदाचा गैरवापर केलाय त्यांचं संचालक पद रद्द तातडीने करा अशा पद्धतीने आज आम्ही मागणी केलेली आहे। सोमवार मंगळवारपर्यंत त्याचा अहवाल आल्यानंतर पुढची सुनावणी घेऊन आम्हाला ते DDI आम्हाला एक शब्द दिलेला आहे। आम्ही सुद्धा आमचे सक्षम वकील त्या आमच्या सुनावणीला उपस्थित ठेवून कोणत्याही परिस्थितीमध्ये ज्या बाजार समितीमध्ये शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय होत नाहीत आणि स्वतःचे हिताचे निर्णय होत आहेत अशांना प्रत्येकांना आम्ही कायद्याच्या कचडीत धरून त्यांना धडा शिकवायची आम्ही बसणार नाही अशी आमची भूमिका आहे। यावेळी सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, शहर प्रमुख मंजित माने, तालुका प्रमुख तानाजी आंग्रे, करवीर विधानसभा समन्वयक उदय सुतार, उपजिल्हा संघटिका स्मिता सावंत त्यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।